Subscribe now and press the bell icon. Never miss an update. मी व्यक्त करेन की अजितदादांनी मला 3 वर्षापूर्वी शब्द दिला होता की अण्णा तुम्हाला जर तिकीट दिलं नाही तर कावळा शिवणार नाही. मग तुम्हाला हे जयंत पाटलाला सांगितलं अण्णाचं नाव पहिल्या यादीत लिहा आणि तो शब्द दादांनी पाळला आणि त्या शब्दाचं मला तिकीट दिल्यामुळं मला एक टेन्शन होतं की दादाला आपण तिकीट बांधून घेतले आणि दादा मी आजारी असताना दादा मला म्हणले तुमच्या चिरंजीवीला तिकीट देतो. मी म्हणलं दादा हे कुस्ती करायची असेल तर मीच मैदानात पाहिजे कारण तर मी अशा बऱ्याच कुस्त्या केल्यात ग्रामपंचायतमध्ये. मग आम्ही वडाच्यावाडीमध्ये केल्यात, उंडरीत 4 बाऱ्या केल्या. त्याचा माझ्या पाठीमागा अनुभव होता आणि ह्या माझ्या अनुभवाच्या मागं आमचा पुतण्या आशिष बाबू हे 2 जण असल्यामुळं त्यांना आता कळालं की उमेदवार झाल्यावर बाबा आपण कसं काम केलं पाहिजे, लोकांशी कसं संपर्क केला पाहिजे. त्यांनी सगळं काम मागं हँडल केलं. मी फक्त आणि फक्त लोकांना नमस्कार करीत बसलो. मी पूर्वी केलेल्या कामावरती लोकांना माहिती होतं. अण्णांनी करोनाच्या काळात काम केलं आहे, अण्णांनी बेंच वाटप केलं आहे, अण्णांनी सुप्रियाताईची सभा घेतली, अण्णांनी दादाची सभा घेतली. अण्णा सातत्याने कामामध्ये आहे आणि तो मला विश्वास होता की मी जर उभं राहिलं तर मतदार मला ते मत देतील आणि माझ्या मोहर कोणीही उभा असला तर तो निवडून येणार नाही हे मला खात्री होती. मला माहीत नाही माझ्या समोर कोण येणार आहे, पण आयत्याळाला नाना भानगिरे आणि जीवन जाधव आली तरी मी दादाला सांगितलं दादा मला काही अडचण नाही, मला तुम्ही तिकीट द्या, मी निवडून येणार. आणि मी पहिल्या दिवसापासून तर आजपर्यंत निवडून येणार ह्याच आशेने काम केलं. प्रभागाचा विकास करायचा आहे, मला माझा विकास करायचा नाही. त्यामुळं 4ही लोक 2 त्यांच्या पार्टीचे आल्यात, 2 आमच्या पार्टीचे आल्यात. पण आम्ही जेव्हा कामाला लागू तर पार्टी बिर्टी असं काही नाही. आम्हाला लोकांचा ज्यांनी आम्हाला मत दिलंय त्या लोकांचा विकास करायचा आहे. त्याच्याकरता राजकारण नाही करायचं. राजकारण हे राजकारणाच्या वेळाला करायचं. पुढील 5 वर्षात जेव्हा काय येईल त्या वेळाला ते बघू. पण आत्ता तर दोन्ही आमदारांचा पाठिंबा मला आहे हे माझा विश्वास आहे आणि माझे सगळे सहकारी लोक माझ्या मागं मला साथ देणारे लोक आहेत, मार्गदर्शन देणारे लोक आहेत. मला काही लोक म्हणले किंवा अण्णाचं शिक्षण कमी, मी त्याच्यावरती सुद्धा आता तुम्हाला सांगतो मी ज्यांनी म्हणले ना त्यांना मी ग्रामपंचायत सदस्य सुद्धा होऊन नाही दिलं. म्हणजे माझी ताकद किती. मला अण्णा म्हणतात अण्णा. हां, अण्णाच्या समोर शब्द ना चालतो फक्त, बाकी काही नाही. मी लोकांना विचारतं कसं, लोक म्हणायचे अण्णा म्हणत तसं. लोकांना प्रत्येक लोकांना विचारायचो अरे कसं, ते म्हणायचे अण्णा म्हणत तसं आणि अण्णा म्हणत तसंच झालं आणि मी 5,000च्या पुढे निवडून आलो. एवढा आनंद आहे मला, लोकांच्या कामाकरता आनंद आहे. तुम्ही माझं काम पुढं बघत जा. माझ्या कामाचा मी इलेक्शनचा चमत्कार दावला, मी कामाचा सुद्धा चमत्कार दावणार. आमच्या 4ही उमेदवाराला संघ ठेवून कुठेही आमचा भेदभाव होणार नाही आणि आम्ही एकत्र येऊन सगळे लोक काम करणार. अतुल तरोडे सुद्धा चांगला पोरगा आहे, प्राच्याला तिला पहिला अनुभव आहे आणि आम्ही आता दोघं स्वतःताई आणि मी आम्ही दोघंही त्यांच्याबरोबर आलो. म्हणजे आम्ही 3 लोक नवीन आहे, एक माणूस आमच्याकडे जुनं आहे. पण आम्ही 3-4ही लोक एका विचाराने प्रत्येक गोष्ट पार्टी असेल पार्टी पुढचं पार्टी. दादा आघाडीतच आहे, महायुतीमध्येच आहे. त्याच्यामुळं आम्हाला तशी काही अडचण नाही. मी काल योगेश अण्णाला सांगितलं अण्णा तुम्ही आमच्या पाठीवर थाप टाकली, आम्हाला सुद्धा 5 वर्षे तुम्ही मदत करा, दोन्ही आमदारां मिळून मदत करा आणि आमच्या प्रभागाचा विकास करा. आमचा प्रभाग हा पाटलाचा बी प्रभाग आहे, आमचा प्रभाग हा टिळेकरांचा बी प्रभाग आहे, त्यांची विधानसभा आहे दोघांची बी. त्याच्यामुळं आम्ही प्रभागाचा विचार करणार आणि आम्हाला ते दोन्ही माणसं
नंबर 1 मदत करणार हे माझा आत्मविश्वास. कात्रज कोंडोर रोड असू द्या, हांडेवाडी मोहम्मदवाडी हडपसर रोड असू द्या, मोहम्मदवाडी हडपसर रोड असू द्या, गावामध्ये सगळे डीपी रोड जे झालेले आहेत, टाकलेले आहेत, ती सगळे रोड करायची जबाबदारी आम्ही उचलणार आणि ट्रॅफिक मुक्त माझा प्रभाग करणार. एवढंच मी या ठिकाणी सांगतो की प्रभाग ट्रॅफिक मुक्त करायचा हा आम्ही छंद घेतलेला आहे आणि ते कडेला नेणार. एवढं 100%. चिरंजीला द्यायचं का सोनाला द्यायचं? मी म्हणलं नाही दादा मलाच द्या, मी शब्द हा खरा करेन दावीन. आणि दादाच्या शब्दाला मी उतारलो, निवडून आलो, त्यांच्या शब्दाला पात्र झालो. मला खऱ्या अर्थानं दादांचं किती लाख दादा असतील, सुनील टेंगरे असतील, चेतन पाटील असेल, मी त्यांचं लाख अभिनंदन करून त्यांनी मला तिकीट दिलं, विश्वास दावला, त्या विश्वासाला मी पात्र झालोय. एवढंच बोलतो ह्या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्र.